दिवाळी हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभू श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि सीतामाता यांच्यासोबत 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते. अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभू श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत, तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती. जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला, त्याच्याबरोबर 21 दिवसांनी सेनेसह श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते. तेव्हापासूनच दिवाळी हा सण साजरा केला जातो. म्हणजे लाखो वर्षापासूनच ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात. दिवाळीचा 6वा दिवस आहे भाऊबीज, यमद्वितीया. या दिवशी यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जेवेल त्याला संकटापासून व माझ्या पीडेपासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो. याच दिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात. तर बघा, भाऊबीजेचं औचित्य साधून आमच्या घरी कोण कोण आलेलं आहे आणि भाऊबीज कशी साजरी झाली ह्या व्लॉगमध्ये नक्की बघा. शेवटपर्यंत नक्की व्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला मी आज पूर्ण परिवार दाखवणार आहे. तर बघा, आत्ता ज्यांना ओवाळलं ते आहेत आमचे लहान मामा बाळकृष्ण दत्तात्रय पाटील. बघा काय म्हणतात. मामा, ते घड्याळ कितीला घेतलंय? सो किती चमका लागले? फक्त 1,08,704 रुपये. काय? 1,08,000. 1,08,704 रुपयाचं घड्याळ आहे? येस. एवढं महाग? मग कुठल्या कंपनीचं आहे? अडान. टायटन. मामांचं खतरनाकच काम आहे आमच्या. गड्या. घड्याळ घेतले. फक्त 1,08,704 रुपयाचं घड्याळ आहे. येस. 4,500 आहे होय. गोल्ड आणि प्लॅटिनम आहे. गोल्ड आणि प्लॅटिनम. नहीं, घड़ी महंगी क्यों लेती है? वो अपना टाइम बताती है. हाँ, ये भी सही है. वो अपना टाइम कैसा चल रहा है ये बताती है. बरोबर आहे. भाऊबीजेसाठी सगळ्यांना संध्याकाळी जेवण केलेलं होतं, पण मामा आमचे लवकर आले होते दुपारी, त्यामुळे ते भाऊबीज करून दुपारीच परतले. तर हा टब बघा, माझ्या बहिणीने श्रीषाला भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून आणलेला आहे शिवमाने नीलकडून. तर तो टब बघून ती इतकी खुश झाली होती ना, त्या टपामध्येच ती खेळत होती. तिला ते मस्त गुबगुबीत वाटत होता टब. त्यानंतर इथे जेवणाची आमच्या लगबग सुरू होती. मम्मीने आमच्या चपातीचं मळायला घेतलं होतं आणि कुणाल ही दोन्ही बच्चे कंपनी, तिन्ही बच्चे कंपनी काही करू देत नव्हती म्हणून त्यांना घेऊन टेरेसवर गेला होता. निलेशकडं काम होतं आज बिर्याणी करण्याचं, चिकन बिर्याणी करण्याचं. आणि चिकन बिर्याणी केली होती, जवळजवळ 5 किलोची चिकन बिर्याणी होती आणि त्याने एकट्यानेच बनवली होती. मी फक्त सपोर्टिव्ह कांदा चिरून दे वगैरे असं चाललं होतं. त्यानंतर चपात्या वगैरे केल्या होत्या, पूर्ण जेवणही केलं होतं मटणाचं. आणि ही बघा, धाकटी बहीण नीलदादाला आंघोळ घालते. त्यानंतर संध्याकाळी प्रथम वेळ झाला सगळ्यांना यायला, त्यामुळे संध्याकाळी प्रथम आम्ही जेवणाचाच बेत टाकला. जेवण करून घेऊन मग ओवाळायचं असं ठरलं होतं. तर त्या दिवशी नेमकी मॅच पण होती बघा, आणि मॅचमध्ये सगळे पुरुष मंडळी मग्न झाले होते. मॅचसाठी फार दिवाणे झाले होते. सगळी बाहेर अशी डोळे लावून बघत बसले होते की नेमकं आता काय होते. तर इंडिया वर्सेस कोणाची मॅच होती खरंच मला माहीत नाही, कारण माझं तिकडं लक्ष नव्हतं. आणि हे आहेत आमचे थोरले मामा दत्तात्रय पाटील. तर हे आणि मामा आणि त्यांची फॅमिली संध्याकाळी आली, त्यामुळे संध्याकाळी ओवाळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. नाही, ओवाळलं बहुतेक त्या दिवशी बघा, माझ्या हे पण लक्षात नाही आधी ओवाळलं की आधी जेवलेत, कारण ह्यांचं फार गोंधळ उडाला होता. जवळजवळ घरामध्ये 15 ते 20 माणसं होती आणि त्यात ही चिल्लीपिल्ली 3 जण घाबरून इतका दंगा करत होती. स्पेशली श्रीषा फार घाबरते, कारण तिला माणसांची सवयच नाही आहे. आम्ही दोघंच तिच्यासोबत राहत असल्यामुळे ती कोणाला जरी बघितलं ना तरी फार दंगा करायला सुरू करते, रडायला सुरू करते, माणसांना फार घाबरते आणि त्याच्यामुळे फार गोंधळ झाला होता. त्यात तिला बघत बघत मी कुणाचं काय ऐकते त्यामुळे मला आता सांगताना कन्फ्यूज झाले. बहुतेक ओवाळूनच जेवायला बसलो होतो, कारण ताटं तिकडं दिसत आहेत अजून. आणि ही शिवम आणि नील आहेत, जी माझी दीदीची लहान मुलं आहेत. तर त्यांना पण बहीण नाही आहे, तर ॲक्सेप्टेड होतं की श्रीषानं त्यांना ओवाळं. पण श्रीषा इतकी रडत होती, काही करायला तयार नव्हती, त्यामुळे श्रीषानं काही त्यांना ओवाळलं नाही. घाबरत होती फार ती. दीदीला पण ती फार घाबरते. फार दिवसांनी दीदीबरोबर ती मॅच झाली. तर बघा, ही सगळी बसले मंडळी
थोरल्या मावशीचा मुलगा आहे दीपकदादा, त्या दीपकदादाचा मुलगा आहे ओंकार, तर तसेच पिंकीताई माझी मावस बहीण, तिचा मुलगा आहे ऋषिकेश, मामांची दोन्ही मुलं आहेत सौरभ आणि निखिल, तसेच माझा भाऊ आहे आणि कुणालचा माझ्या भावाचा मित्र पण आहे. हे मी माझ्या भावाला ओवाळते. तर ही अशी बघा भाऊबीज आमची साजरी झाली. भरपूर घरात गर्दी झाली होती आणि मी बघा परत साडी नेसली, पण आता आज मला नेसवलेली आहे, म्हणजे ह्या भाऊबीजी दिवशी मला साडीही नेसवलेली आहे. मी स्वतः नेसलेली नाही आहे, मला येत नाही साडी नेसता ॲक्च्युली. आणि ही साडी मला दीदीने दिवाळीमध्ये आणली होती. दीदीने ह्या 3 साड्या तिघींना एकसारख्या आणल्या होत्या मॅचिंग दिवाळीमध्ये. तर दीदीची ही स्वतःची साडी 6,000ची आहे आणि माझी आणि मम्मीची साडी 2,500-2,500ची आहे. तर ॲक्च्युली प्राईस सांगण्याची काही गरज नव्हती, पण तरी पण मी सांगितलं, कारण की मला वाटलं की दीदीनं आणलं आहे कौतुकानं तर सांगावं. तर कशी वाटली साडी तुम्हाला? आणि हे मॉन्जोनीसचं गिफ्ट बघा माझ्या भावाने मला आणि दीदीला दिलेलं आहे, भाऊबीजची ओवाळणी म्हणून. त्यानंतर असंच प्रत्येकाने एक 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 करून ओवाळून घेतलं. आता हा जो ओवाळायला बसला आहे हा दादा दीपकदादा मोठ्या मावशीचा मुलगा आहे आमच्या. त्यानंतर दीपकदादाला ओवाळून घेतलं. दीपकदादाला ऑन कॅमेरा पहिल्यांदाच ओवाळला असेल मला वाटते, आणि मी दादाला बोलले पण की दादा व्लॉग शूट होते बरं का आणि दादा हसून स्माईल केला. तर असं छानपैकी आमची भाऊबीज झाली. तर सगळ्यांच्याच घरी अशी लगबग असणार आहे भाऊबीजी दिवशी किंवा दिवाळी सणा दिवशी. दिवाळी सण असा आहे ना की सगळे मित्रमंडळी किंवा सगळे आपले नातेवाईक वगैरे जवळ आणतो आणि एक वेगळंच आनंददायी वातावरण निर्माण होतं. त्यानंतर माझ्या दीदीनं पण ओवाळलं दादाला. तर दीदी म्हणत होती की अंगठीनं आमच्या इकडे असं अंगठीने किंवा सोन्याच्या कोणत्याही ह्याने वस्तूने डोळ्याला लावलं जातं असं. तर दीदी सांगत होते असं. त्यामुळे दादाने लगेच हातातली अंगठी काढून ताटात ठेवली, कारण सोन्याची कोणतीही वस्तू ताटामध्ये नव्हती. तर मला हे काय माहिती नाही, मी आपलं रेग्युलर ओवाळलं आणि बघा सगळा एवढा मोठा जेवणाचा बेत घातला होता. मम्मी बघा तिकडे सगळी जेवणाची तयारी करते. मम्मीने भाकरी पण करायला घेतल्या, चपाती करून आल्या होत्या. बघा सगळं एवढं नियोजन केले त्या दिवशी. किती गोंधळ आहे बघा, गर्दी आहे. हा आहे मामांचा थोरला मुलगा सौरभ म्हणून, त्याला मी ओवाळलं. आम्ही सर्व बहिणी मिळून मी, दीदी आणि माझी मावस बहीण पिंकीताई आणि मामांची मुलगी मृण्मयी अशा 4घीजणी होतो. आणि महिलांमध्ये माझी मम्मी होती ओवाळायला ह्या 2 भावांना. असं सगळी स्त्रिया होत्या. तसेच भाऊबीजेच्या दिवशी आम्हाला ओवाळणी पण चांगलीच भेटली होती. म्हणजे प्रत्येक भावाने कोणी 100 रुपये, कोणी 200 रुपये, कोणी 500 रुपये अशी ओवाळणी दिली होती. तर ओवाळणी माझ्याकडे छान जमा झाली होती आणि मी हे त्यावेळी तेच बोलत होते की ताटामध्ये पैसे दिलेले शूटिंग घेतलं नव्हतं. तर मी म्हटलं अरे परत शूटिंग घ्या, कारण की मी दाखवणार आहे बघा माझी आज किती कमाई झाली असं. तर ज्याने ओवाळणी घातली नव्हती त्याने फुल द्यायचं असतं, किंवा जर ओवाळणी न देता फुल दिलं तरी पण चालतं. पैसेच सर्व काही नाही आहे, आशीर्वाद पण असतात किंवा बहिणीसोबतचं प्रेम हे असतं. तर अशी आमची चर्चा त्यावेळेस चालली होती की मी म्हणते मी दाखवणार आहे पैसे बरं का नंतर शेवटी, असं मी बोलत होते इथं. तर दीदीने पण ओवाळून घेतलं आमच्या. आणि माझ्या भावाचा लहानपणापासूनचा एक मित्र आहे सागर म्हणून, तर तो पण आला होता. तर त्याला पण बहीण नाही आहे, तर त्याला पण आम्ही ओवाळतो अशा सणांना वगैरे. तर त्याला पण आम्ही दोघींनी ओवाळून घेतलं. आणि सगळे पुरुष मंडळी ओवाळून आल्यानंतर बाहेर इतके मग्न झाले होते मॅच बघण्यामध्ये. काय मॅचचा आनंद असतो काय मला कळत नाही खरंच. पप्पा पण आमचे तसेच होते लहानपणापासून. मॅच म्हणजे आमच्या घरी केबल नव्हतीच कधी लहान असताना. टी व्ही होता पण केबल नव्हती कधी. पण मॅच कशी काय मला आठवत नाही, पण आम्ही लहानपणी दूरदर्शनवर, बहुतेक दूरदर्शनवर बघायचो मॅच आम्ही लहानपणी. मे महिन्याच्या सुट्टीत चटई टाकून हॉलमध्ये मस्तपैकी समोर मॅच लागलेली असायची आणि आम्ही सगळे पप्पा म्हणजे आम्ही 3 भावंडं असं चटईवर लोळत दिवसभर उशी घेऊन ती मॅच बघत असायचो.
आणि जरी टी व्हीला मॅच लागली नसली तरी पप्पांचा एक रेडिओ होता मस्तपैकी. तो आता रेडिओ मी टाकायला नको पाहिजे होता, ठेवायला पाहिजे होता, पण खूप खराब झाला तो आणि अडगळ व्हायला लागली. तसं स्टोरेजसाठी आमच्याकडे व्यवस्थित घर किंवा खोली नसल्यामुळे मला ते ठेवता आलं नाही. पण काही आठवणी असतात ज्या आपण ठेवायला पाहिजे असतात आपल्या आईवडिलांच्या किंवा थोरांच्या, त्या पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. मला वाटते तसा रेडिओसुद्धा आता परत मिळणार नाही. तर तो रेडिओ आमचे पप्पा घ्यायचे. साधारण तो चौकोनाचा मोठा एका ताटाच्या साईजचा रेडिओ होता. तर तो रेडिओ असा जाड मोठा, आणि पप्पा आमचे तो रेडिओ लावून मॅच ऐकायचे, स्कोर ऐकायची, मॅच चालू असायची आमच्या घरात. त्या रेडिओचा आवाज एक लहानपणी अजून मला ते आठवतात दिवस. तर असं आहे मॅचचं बघा. आपल्या भारतीय लोकांना मॅच फार आवडते, म्हणजे मॅच सगळ्यांनाच आवडते, स्पेशली पुरुषांना. मला नाही आवडत, खरं बोलायला काही हरकत नाही, मला खरंच नाही आवडत. आणि मॅचमधले एवढंसं मला फारसं काही कळत पण नाही, त्यामुळे मी एवढा रस घेऊन बघत पण नाही. पण आत्ता पण सध्या माझे मिस्टर मॅच बघतातच आणि लावलेलीच असते, पण त्यांना मी विरोध कधी करत नाही. तेवढा टाईम मी इकडं तिकडं काहीतरी काम कर किंवा स्वतःचा मोबाईल चाळत बस असं करून घालवून टाकते. असं सगळ्यांचं ओवाळून झालं होतं. आणि माझ्या मामांची मुलगी मृण्मयी, तिचं मेडिकल आहे, त्यामुळे ती पण लेट आली होती. साधारण 10:30च्या दरम्यान, 10-10:30च्या दरम्यान ती आली होती. तर ती आल्यानंतर तिने पण तिथेच ओवाळून घेतलं. तिला ॲक्च्युली घरी ओवाळायचं होतं, कारण की तिने काहीही आवरलेलं नव्हतं. पण आता म्हटलं लेट झालं आहे तर घे ओवाळून, म्हणून तिने पण मग तिथेच ओवाळून घेतलं. सगळा ओवाळणीचा कार्यक्रम झाला आणि मग जेवणाची ताटं लावली. चांगलं मटण, मम्मीने मटण सुकं केलं होतं, तांबडा रस्सा केला होता कोल्हापूरचा. त्यानंतर भात केला होता. भात म्हणजे तर भात स्पेशल नव्हता, भात बिर्याणी केली होती स्पेशल तेवढ्यासाठी. तर मस्तपैकी बिर्याणी होती, असं सगळं जेवण होतं. भाकरी केल्या होत्या, चपाती केल्या होत्या, आवडीनुसार ज्यांना काय खायचं आहे ते खाऊ देत म्हणून. तर अशी सगळी मग मंडळी खाली जेवायला बसलीत. बाहेर पुरुषांचं जेवण झालं होतं, तोपर्यंत मी श्रीशाला घेऊन बसले होते. आणि हे जेवल्यानंतरचा व्हिडिओ आहे. श्रीशा काय मला शूटिंग करू दिली नाही जेवताना पुरुषांचे, कारण त्यावेळेस बिझीच होतो आम्ही. आणि बघा इथं आपली भारताने मॅच जिंकलेली आहे आणि त्यावेळेसचं हे शूटिंग आहे. 70 रनचे जिता बघा मी घेतलेलं आहे. तर त्यावेळेस भारताने मॅच जिंकली म्हणून पण, आणि एक दिवाळी म्हणून पण, सगळे आले म्हणून पण कुणालने परत ते 15 शॉटची फटाकडे आणली होती. आणि आम्ही सगळेजण टेरेसवर जाऊन त्याचा आनंद घेतला आम्ही सगळ्यांनी. तर स्त्रियांचं जेवण खाली चालू होतं, त्यातले थोडीच फक्त माझी मम्मी वर आली बहुतेक बघायला, बाकी सगळे जेवत होते. आणि पुरुषांमध्ये आम्ही सगळी मुलंच, कुणाल आणि ही थोडी मामांची मुलं वगैरे, आम्ही सगळी वरती जाऊन बघत होतो. तर फक्त आमच्याच टेरेसवर हे उडत नव्हते, बार सगळीकडेच उडत होते. अशा रीतीने त्या दिवशी सगळीकडेच दिवाळी साजरी झाली.